जर तुमच्याकडे रॅशन कार्ड असेल, तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण सरकारकडून थेट तुमच्या बँक खात्यात दरवर्षी 9,000 रुपये येऊ शकतात. पण फक्त त्या लोकांनाच पैसे मिळणार आहेत, जे ह्या 4 नियमांमध्ये बसतात. राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून एक नवीन निर्णय जाहीर झाल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयानुसार काही पात्र रेशन कार्ड धारकांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. सांगितले जात आहे की पात्र नागरिकांच्या बँक खात्यात दरवर्षी सुमारे 9,000 रुपये जमा केले जाणार आहेत. या संदर्भात सरकारने अधिकृत जी.आर. काढल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की हा लाभ नेमका कोणाला मिळणार, कोणत्या अटी पूर्ण केल्यावर पैसे मिळतील आणि अर्ज कसा करायचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. ही योजना सर्व रेशन कार्ड धारकांसाठी लागू होणार नाही. सरकारने काही पात्रता अटी ठरवलेल्या आहेत. त्या अटी पूर्ण करणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला आहे. गरीब आणि गरजू कुटुंबांना थोडासा आर्थिक दिलासा मिळावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार. यासाठी पहिली अट अशी सांगितली जात आहे की अर्जदाराकडे वैध रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. विशेषतः पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना या योजनेत प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. दुसरी अट म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी ही मर्यादा 3,00,000 रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते असे सांगितले जात आहे. म्हणजे ज्यांचे वार्षिक उत्पन्न या मर्यादेपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळू शकतो. तिसरी महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीत नसावे. जर कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी सेवेत कार्यरत असेल किंवा नियमित सरकारी पगार घेत असेल, तर त्या कुटुंबाला या योजनेतून वगळले जाऊ शकते. याशिवाय आणखी एक अट अशी असू शकते की कुटुंबामध्ये सरकारी पेन्शन घेणारी व्यक्ती नसावी, कारण ही योजना मुख्यतः आर्थिकदृष्ट्या कमजोर कुटुंबांसाठी आहे. तसेच काही ठिकाणी जमिनीबाबतही अट लागू असू शकते. उदाहरणार्थ, अर्जदाराच्या नावावर शेती जमीन ठराविक मर्यादेपेक्षा कमी असणे आवश्यक असू शकते. काही माहितीप्रमाणे 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या कुटुंबांना प्राधान्य दिले जाऊ शकते. आता कागदपत्रांबद्दल बोलूया. जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर काही आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड. कारण आजकाल बहुतांश सरकारी योजनांमध्ये आधार ओळखपत्र म्हणून वापरले जाते. त्यासोबत रेशन कार्डची प्रत देखील आवश्यक असते, कारण त्यावरून तुमची पात्रता तपासली जाते. तसेच उत्पन्नाचा दाखला देखील मागितला जाऊ शकतो. या कागदपत्रावरून तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे हे सरकारला समजते. याशिवाय 7/12 उतारा देखील आवश्यक असू शकतो. विशेषतः जर योजना शेतीशी संबंधित असेल तर. तुमच्या बँक खात्याची माहिती देणे देखील आवश्यक आहे, कारण या योजनेअंतर्गत पैसे थेट बँक खात्यात पाठवले जाणार आहेत. सरकारकडून दिली जाणारी ही रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने दिली जाईल. म्हणजेच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा केले जातील. म्हणूनच अर्ज करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तपासून घ्या. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? जर ते लिंक नसेल, तर पैसे खात्यात येण्यात अडचण येऊ शकते. आता अर्ज कसा करायचा ते पाहूया. बहुतांश वेळा अशा योजनांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन अर्ज घेऊ शकता. तो अर्ज काळजीपूर्वक भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडून संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल. काही ठिकाणी अर्ज स्वीकारल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते. त्यानंतर तपासणी पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होते.
काही माहितीप्रमाणे अर्ज मंजूर झाल्यानंतर काही दिवसांच्या आतच पैसे बँक खात्यात जमा होऊ शकतात. मित्रांनो, अशा योजनांची माहिती अनेकदा लोकांपर्यंत वेळेवर पोहोचत नाही. त्यामुळे अनेक पात्र लोक लाभापासून वंचित राहतात. म्हणून जर तुमच्या ओळखीमध्ये किंवा गावात कोणी रेशन कार्ड धारक असेल तर त्यांना ही माहिती नक्की सांगा. कदाचित या योजनेमुळे एखाद्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळू शकते. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे रेशन कार्ड आहे? पिवळे, केशरी की पांढरे? हे देखील कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच सरकारी योजना, अपडेट्स आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महा.